Sachidana
महाराजांचे जनिवाळ असणारे श्री संत ज्ञानोबाराय त्यांची प्रिय अशी असणारे गुणोबा पुत्र कंकाय पुत्र नवे नवे या विशाल संप्रदायाच्या कलशस्थानावर विराजमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु असणारे पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री तिसरे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 6 चरणाचा सर्वांच्या पाठातील साधा सोपा सरळ अभंग आज तुमच्या समोर या ठिकाणी घेतलेला आहे। किन निमित्ताने हे कीर्तन रूपी सेवा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। मुझे मंगाजीवाडी या गावामध्ये राहणारे रहिवासी कामाजीवाडी या गावामध्ये राहणारे रहिवासी आमचे हरिभक्त परायण श्री पांडुरंग महाराज बिरादार यांचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर पांडुरंग महाराज बिरादार यांच्या सुपुत्राच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि आजची ही कीर्तन रूपी सेवा आज या ठिकाणी मला लाभली आहे। आणि अभंगावर बोलण्याच्या पूर्वी थोडासा अल्पसा पर्याय म्हणजे आणि असे असणारी ही जी कीर्तन रूपी सेवा आहे आणि ही कीर्तन रूपी सेवा फक्त वाढदिवसाच्या निमित्तानं ठरवलेली आहे। मग या सेवेला लागलेले आमचे सर्व आणि गुरुजन मंडळी भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। बघा आता विना घेऊन थांबलेले आमचे हरिभक्त परायण श्री असणारे रमेशरावजी महाराज आणि हंगरगा खुर्द आणि या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तसेच गावातील सर्व उपस्थित आहेत। माझ्यासोबत आमचे रामदास पाटील आहेत आणि सर्वांना घेऊन जाणारे आणि आमचे हरिभक्त परायण दोन्ही अंग त्यांच्याकडे वादनगी आणि मृदंगी आहे आणि गायक बी आहे। 2-3 इतर बोलतो सर्वच काम येतात। महाराज आमचे असे असणारे मोठे महाराज हंगरगीकर आणि गावातील सर्व मंडळी भजनी मंडळी सर्वांना एकदा आणि मोठ्या प्रेमानं आणि प्रणिपात करतो आणि सेवेला प्रारंभ करतो। आज किल्मी निमित्ताने सेवा आहे। शेवटी तुम्हाला मी धावत्या वेळा सांगणार आहे पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि उपदेश करतात कुणाला करतात तर या थोडक्यामध्ये आपल्याला जास्त वेळ काय नाही 1 तासभर दादा साहेबांनी जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आणि कीर्तन रूपी सेवा आपण पाहायची। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश करतात। कुणाला करतात तर मानवाला उपदेश करतात। या मानवामध्ये 4 वर्ग पडतात। या मानवामध्ये 4 वर्ग पडतात। एक पामर आहे, एक विषयी आहे, एक जिज्ञासू आणि एक भक्त। पामर कुणाला म्हणावं, विषयी कुणाला म्हणावं, जिज्ञासू कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून जाईल। बघा जो पामर म्हणजे स्वतःसाठी जगतो त्याला पामर म्हणावं। मी माझ्यासाठी जगतो हे स्वतःसाठी जो व्यक्ती जगतो त्याला पामर म्हणावं। जो कुटुंबासाठी जगतो कुटुंब माझं मी कुटुंबाचा असा जो कोण जगतो त्याला विषयी म्हणावं। जे देवासाठी जगतो त्याला मोक्ष म्हणावं आणि जे समाजासाठी जगतो त्याला भक्त म्हणावं। तर आज जगद्गुरु तुकोबाराय कुणाला उपदेश करतात खास देवाची गरज ज्या माणसाला आहे ज्याला देव हवाय अशाच व्यक्तीला जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे मुमुक्षाला उपदेश करतात। काय म्हणतात जर तुला देव त्या मुमुक्षाने जर म्हणलं महाराज मला देवाची गरज आहे हो तर देव मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे असं मुमुक्षाने जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न विचारल्याच्या नंतर मग तुकोबारायने आणि त्या मुमुक्षाला उपदेश करतात की कुणाला करीत नाहीत महाराज जो मुमुक्ष आहे ज्याला खास देवाची गरज आहे त्याला सांगतात। कुणाला मी सांगत बसायला वाटेवर पडलं ज्ञान कुणाला सांगत नाही। ज्याला हवाय काय मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे असं जो कोणी माझा उद्धार कशात आहे महाराज असं जो मुमुक्ष संतापाशी अथवा देवापाशी जातो त्याच व्यक्तीला जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात। कुणाला ते सांगत बसले नाही बरे सांगण्याचा अधिकार लागतो। कोण सांगावं कुणाला सांगावं काय सांगावं काय सांगू नये याचा बी अधिकार आहे मला। कोणी सांगावं
तसं नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुकोबारायचा अधिकार आहे, जगाला उपदेश करण्याचा अधिकार आहे. का जगद्गुरु का संसारामध्ये ज्येष्ठाच ऐकाव आणि परमार्थामध्ये श्रेष्ठाच ऐकाव. कळते का बघा. पण संसारामध्ये ज्येष्ठ लोकांचा ऐकाव म्हणजे मोठ्या माणसाचा ऐकाव आणि परमार्थामध्ये श्रेष्ठाच ऐकाव. तुकोबाराय श्रेष्ठ आहेत तो, परमार्थात ते श्रेष्ठ आहेत का? हा श्रेष्ठ आहेत महाराज. तुका आम्हा श्रेष्ठ, हा तुका सर्व श्रेष्ठ, प्रिय माथुर जोकावतार नावयाचा. तुकोबाराय परमात्मा ते श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबारायचा अधिकार आहे की जगाला उपदेश करण्याचा. कोणीही करून चालत नाही हो, त्याचा अधिकार पाहिजे. बघा थोडं तुम्हाला विनोदाने सांगतो मी, तुम्हाला कळत. एका चिमणीने एका माकडाला उपदेश केला. काय केला? एका चिमणीने एका माकडाला उपदेश केला. पावसाळ्याचे दिवस होते, धो 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 पाऊस पडायला लागला आणि पडत असताना आणि त्या एका झाडावर माकड बसलं होतं आणि त्याच माकडाच्या बाजूला एक चिमणीचा खोपा महाराज. आणि त्या खोप्यामध्ये चिमणी गरम बसली होती पिल्लू आणि गरम बसल्या बसल्या जोड बाहेर आली आणि बघितलं तर माकड भिजत होतं. मग चिमणी उगत मारावं का नाही? आपला अधिकारच नाही माकडाला सांगायचा. आणि माकड कधी कुणाचं ऐकत हा, पण ती चिमणी उगत मारावं का नाही? खोप्यातून बाहेर आली म्हणजे हे माकडा, तुला उन्हाळ्यामध्ये ह्या सप्त्यावर त्या म्हणजे ह्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर ह्या झाडावर उड्या मारायला कळालं नाही. आता पावसात कसं भिजायला लागला बघ. मी किती छान खोपा बांधून घेतलेला आहे, किती गरम माझ्या पिल्लाला घेऊन बसलेला आहे. बघ माझं कसं आहे घर. तुला काय सांगतं घर बांधायला? कोणी उपदेश केला? चिमणी. कुणाला? माकडाला. माकड पहिलेच माकड त्याच्यामध्ये पहिले भिजलं होतं आणि हिनं गरम बसून उपदेश करत. त्याला राग आलं आणि त्याला जागेवरच्या जागेवर चिमणीचा खोपा धरला, मोडला, ठेवला. काही फायदा झाला का चिमणीचा? नाही. चिमणीचा काही फायदा नाही मला. उपदेश करून काही फायदा नाही. मग तसं उपदेश तुकोबाराय कुणाला मी रस्त्यावर वाटत नाही. घ्या माझं घ्या, घ्या माझं घ्या, मी सांगायला लागलो तुम्ही घ्या, असं जगद्गुरु तुकोबाराय कुणाला उपदेश केला नाही. जो कोणी मुमुक्ष देवासाठी देवाच्या प्राप्तीसाठी संत महात्म्याकडे गेलेला आहे आणि तशालाच संत महात्मे सांगतात की बाबा तुला जर खास देवाची गरज असेल तर तुला 6 गोष्टी करायला लागतील असं अभंगामध्ये सांगितलं आहे. 6 कोणत्या कोणत्या ते तुम्हाला मी सांगू नये. पण त्यानं म्हणलं महाराज मला देवाची गरज आहे हो, म्हणून तर कीर्तनाला आलो. देवाची गरज आहे म्हणून तर कीर्तनाला आलो. अरे देवासाठी काय काय करत नाही आपण. काय म्हणला? काय सर्व महाराज म्हणला हरिपाठ करतो, काकडा करतो, जागर करतो, सकाळी आरती करतो, ज्ञानेश्वरीचं गात्याचं पारायण आहे, आषाढी पंढरीची वारी आहे, एकादशी करतो, लोकांना जेवण वाढतो, गावात सप्ताह जर 4 वाजता तर पंक्ती देतो. मग काय करत नाही देवासाठी? अहो इतकं करून सुद्धा देव स्वप्नात सुद्धा यायला तयार नाही. का इतका परमार्थ झाला महाराज. इतके लोक परमार्थ करायला लागले. मागे बाबा पाटील सर मागे गरीब पुरुषच कीर्तन करतो. इतका परमार्थ वाढला. आता या जातीवर आता बायकांनी थांबायला लागले. ज्ञानेश्वर महाराज खराय खोटा आहे. पहिले पुरुषच कुठेतरी सप्त्यामध्ये 7 रोज 8 दिवस कीर्तन होत होते. आता इतका परमार्थ झालाय. आय सांगू नका. जन्मले की कीर्तन, 5वीला कीर्तन, 12वीला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, कीर्तनाला कीर्तन, लग्नाला कीर्तन, त्यांना गचकल्यावर कीर्तन, त्याच्या 13वीला 12वीला बाबा कीर्तनच कीर्तन. कीर्तनाला काही दम नाही महाराज. भरपूर कीर्तन झाले पण गुण कुणाला आला? एवढे कीर्तन झाले पण गुण कुणाला आले का? नाही. कसं झालं बघा. परमार्थाची लांबी रुंदी वाढली माऊली. परमार्थाची लांबी रुंदी वाढली पण खोली कमी झाली. खोली नाही. एका महाराजांनी थोड उदाहरण दिलेलं आहे. थोडं काय तुम्हाला सांगतो कळलं तुम्हाला. एका गावात एक शेतकरी बाई दिवसभर कामात कष्ट केली, संध्याकाळी घरी आली. आल्याच्या नंतर काय 4-5 लोकांचा कुटुंब होता की थोडं तिनं घरी आली. अंगणामध्ये 3 दगडाची चूल लावली,
त्याच्यावर एक पातेलं ठेवलं आणि एक नंबर डाळ टाकली, डाळ शिजायला लागली आणि बाई कामाला बाजूला गेली. डाळ शिजत असताना आणि त्या डाळीचं वरचं पाणी वर आलं आणि ते फेस उतू खाली चाललं. फेस उतू चाललं आणि चुलीमध्ये जाळ विजायला लागलं. मग त्यावेळेस बाजूला सुनबाई बसली, सासू बसली होती आणि सासू म्हणली, अगं सुनबाई काय आत्ते साहेब काय नाही म्हणले, अगं डाळ उतू चालली. काय म्हणली? अगं डाळ उतू चालली. आपण तेच म्हणतो का मग? हा म्हणजे फेस उतू चाललं की आपण म्हणतो डाळ उतू चालली. परंतु ते सोने हुशार होते. तिने म्हणली, आत्याबाई अहो डाळ उतू जात नाही, डाळीवरच्या मळाचा फेस उतवा नाही म्हणली. तसा डाळ निक्की डाळ तळालाच आहे महाराज. पण तसा निक्का परमार्थ तळालाच आहे, फक्त परमार्थाचा फेस उतवा आहे. एवढा परमार्थ वाढला तरी सुद्धा कुणाला गुण आला नाही. का आला नाही? एवढा परमार्थ केल्यावर देव आपल्यासारखं वाढवला नाही. का बरं अतिवृष्टी करावं? एवढा परमार्थ करून एवढा पाऊस का पडावं, एवढ्या जमिनी का वाहून जावं? तर त्याचं एकमेव कारण आहे महाराज, आपण जे परमार्थ करतो आपल्या परमार्थामध्ये भाव नाही आणि नाही तुझी भावना
भावना शुद्ध नाही. आपण जे भजन करतो त्या भजनामध्ये आपल्याला देवासाठी आपण भजन करत नाही महाराज, फक्त जगासाठी भजन करतो. मला प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी आपलं भजन आहे हो. आता बघा, गायक गायन करणारा आणि चार समाज असला तरच त्याला काहीतरी मनात उकलतो. वादक काही चार समाज जर पुढे बसला तर काहीतरी बोल हातातून बाहेर काढतो, आणि कीर्तनकार जर लोक असलं तरच लई पटपटू सांगतो. तो देवासाठी काही सांगत नाही महाराज. आपण जे भजन करावं हे फक्त देवाला आवडावं, जनाला आवडून काही फायदा नाही. जे कसंही नाव ठेवणार आहे आणि ठेवणार म्हणजे ठेवणार, परंतु आपण जर आनंद करणार कोण आणि जर भाव धरून जर भजन केलं तर ते देवाच्या प्राप्तीचा मार्ग आहे असा बघा. भजन करायला लागलो, परंतु भजनामध्ये बदल करा. काय बदल करा? फक्त भाव धरून देवाचं भजन करा. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे आणि त्यालाच देवाची प्राप्ती आहे महाराज. तिथंच देव उभा आहे. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, भावापाशी देव शिकवा. जिथं शुद्ध ज्याचा भाव झाला, तुरी नाही देव त्याला, काही नलगे एक भावाची कारण. तुका म्हणे यार विडोबाची, तुका म्हणे भावे भेने देव आकारावे. तुका म्हणे भावे देवा सत्ता लाभवावे. एवढंच नाही, भाव बळे आकळे गर्वी ना कळे, काही ना कळे, कळकळी आवळे तैसा हरी. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे आणि त्याचाच परमार्थ निघा आहे मला, काही फायदा नाही. मला मी तुम्हाला थोडं विचारतो, ज्ञानोपाऱ्याच्या ज्ञानेश्वरी म्हणून बोलतो तुम्हाला. एक नदी हे 1/2 किलोमीटर रुंदीची नदी माऊली, 1/2 किलोमीटर रुंदीची नदी आहे. परंतु त्या नदीला, नदीच्या पात्रात पाणी असलं तर किंमत आहे का, नसलं तर किंमत आहे? पाणी असलं तर. तुम्ही असं बोलत चला, मी कीर्तन करतो. नदी किती मोठी असू द्या, त्या नदीत जर पाणी नसलं तर त्या नदीला किंमत नाही. एवढंच नाही, एखाद्या वेळेस एक गाव आहे, भलं मोठं नगर आहे, मोठमोठे राजवाडे, मोठमोठे घर आहे, आणि त्या गावामध्ये एकही माणूस नाही, त्या गावाला किंमत आहे का? त्या गावाला किंमत नाही. बरं जाऊ दे. असं आहे, एक आहे
आम्ही तुम्ही शेतकरी माणसं, आपण शेतामध्ये ज्वारी पेरली आणि ज्वारी पेरल्याच्या नंतर ज्वारी लहानाची मोठी झाली, ज्वारीला कणस आले मला आणि असे कणस आले आणि त्या कणसामध्ये कणस दुरून दिसायला लागले. काय पाटलाच्या शेतामध्ये ज्वारी आहे, काय पाटलाच्या शेतामध्ये ज्वारी आहे आणि जवळ गेलो तर सगळे पिशाच. एकही त्या ज्वारीचं धान्य त्या कणसामध्ये नाही महाराज. मग तशी जर ज्वारी खुडली, मळणी यंत्रात घातली, किती निघतील? दुरून बघितलं तर काय कणीस आहे, काय कणीस आहे, लांबून बघितलं काय भारी कणस आहे. तसं झालं महाराज. दुरून बघितलं काय भारी महाराज आहे, काय भारी. दुरून जवळ गेल्यावर म्हणून ज्ञानोबा सांगतात, कणी बिन सुपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे ते गुमटे ओशल दूर. ज्या ज्वारीच्या कणसामध्ये ज्वारीचं धान्य नाही त्या ज्वारीला किंमत नाही. ज्या नदीच्या पात्रात पाणी नाही त्या नदीला किंमत नाही. ज्या बाईच्या शरीरात प्राण नाही त्या बाईला किंमत नाही. ज्या गावामध्ये माणूस नाही त्या गावाला किंमत नाही. ज्याच्या भजनात भाव नाही त्या भजनाला बरोबर नाही. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे भजन जर तुम्हाला करायचं असेल तर भावे गावे गीत, भाव धरून भजन करा. भजनामध्ये प्रेम असायला पाहिजे. नाथ महाराज सांगतात, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, त्याला बाहेर गेला की एक पोरग याचं पोती खोलायचं आणि ह्याला जे खुंड लागले त्याच्या पुढे दोन पानं टाकायचं, मागे खुंटवायचं, पोती बांधायचं. माझा दुसऱ्या दिवशी याचं अंघोळ करून पोती वाचायचं, तेवढं दोन पानं वाचायचं, पुढे ठेवायचं, पोती बनवायचं. पोरग दुसऱ्या दिवशी याचं हे दोन पानं पुढे टाकायचं, मागे खुंटवायचं. असं एक दिवस दोन दिवस नाही, 6 महिने पराक्रम चालला. म्हातारा म्हणायचा मला पोती काय म्हणाले, पोती काढून सरला. पोरग म्हणलं येणे हलत पोतीच कळलं. आता पोती पोतीचा जर अर्थ करायला गेलं किती दिवसाला ते गाता ज्ञानेश्वरी संपन्न महाराज. म्हणून अर्थ लागलं तर पोतीची किंमत आहे, भाव असलं तर भजनाची किंमत आहे आणि नाक असलं तर नदीची किंमत आहे. प्रेम भजनामध्ये प्रेम पाहिजे महाराज. म्हणून तर संत महात्मे सांगतात, भावे गावे गीत. एवढंच नाही, पुढचा शब्द काय, शुद्ध करून या चित्त. ज्या वेळेस आपलं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत देवाची प्राप्ती होत नाही. आता चित्त पुन्हा कुणाचं शुद्ध करावं. महाराज चित्त शुद्ध होण्यासाठी 6 विकार अंतःकरणातल्या गेल्या पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, हे 6 विकार
दुसऱ्याचं माझं याला म्हणतात लोक अहंकार केला पाहिजे. राजा रावणाला 80,000 बायका होते, 1,00,000 माणूस सवाला, पण तू 7 कोटी घर सोन्याचे होते, पण अहंकारानं वाया गेला. इंद्र चंद्र ब्रह्म महेंद्र हे सगळं लोभा कामाने वाया गेले महाराज. म्हणून संत महात्मे सांगतात क्रोधाने काही माणसं वाया गेले, राग आला म्हणून उठून बायकोला आपटलं, 12 वर्षाचा जेलमध्ये बसलो बाहेर आता. म्हणून संत महात्मे सांगतात हे 6 विकार. आपलं चित्त शुद्ध नाही म्हणजे चित्त शुद्ध तारे शत्रु मित्र होते, शत्रु मित्र होते. शत्रु मित्र होते, व्याकरण खाती सर्पतया. ज्याचा अंतःकरण शुद्ध झालं ते शत्रू सुद्धा मित्र होतात. कोणाकोणाचे शत्रू मित्र झाले? तुकोबरायाचं चित्त शुद्ध होतं, बंबाजी महाराजांसारखे सुद्धा शत्रू मित्र झाले महाराज. बघा तुम्ही, म्हणजे वाघ सुद्धा काही करू शकत नाही, पण अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. अहो अलीकडच्या भागात जाऊ द्या, परंतु आपलं अंतःकरण शुद्ध होत नाही महाराज. आपण देवाची पूजा करते वेळेस सुद्धा आपलं अंतःकरण शुद्ध राहते. देवाची पूजा करताना अंतःकरण शुद्ध ठेवलं पाहिजे. हे रिटान जाऊ द्या, 10 मिनिटाची देवाची पूजा आहे आणि त्या टायमाला सुद्धा आपल्या हृदयामध्ये 12 आठवले महाराज. सांगू का तुम्हाला? आपण बघा सगळे वारकरी आहेत. मी माफी मागू, तुम्ही कसं मोठा पंडित नाही, शाळा नाही तुमच्यातलाच आम्ही. आपण महाराज
5 जागी महाराज खरा वाचलेली 12 ठिकाणी गेलो, 12 ठिकाणी गेलो, पण 12 ठिकाणी गेलो राहते वेळेस 12 ठिकाणचे मंत्र आहेत. हा 12 ठिकाणचे मंत्र येईना तर गेले हरकत नाही हे सांगतो. पण 12 ठिकाणी गंध लावताना देवाचं नामस्मरण करायला काय रोग आले? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे की नाही? आता कपाळाला गंगुगळ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण असं काय म्हणलं पाहिजे की नाही? परंतु ह्याला अंघोळ करते उघडा बंब असं स्वतःमध्ये बसते. हा उघडं बसते, हातावर पाणी घेतोय, एवढी मोठी कोकी चंदनाचा खडा घेतो, असं उगाळतो. उगाळे देवाचं नाव घ्यावं का नाही? येईना. काय करावं, आमची भावकीच लई बेकार, मला उगाळून मारले. काय करावं, माझाच नशीब म्हणजे इतर नशीब काय करावं म्हणा. आता असं झालंय, पावसाळ्याचा उन्हाळा झाले, उन्हाळ्याचा पावसाळा झाले, पाऊस कधी पडायला लागले. मग काय करावं, आणि बाहेर माल तर विकला गेले, सावकार दिसला की हार्ट अटॅक येते वाटणार आहे. काय करावं, बायको ऐकना, पोरगा हातातून गेलं, आता काय करावं, फाशी घ्यावं वाटतं मला. काय करावं, सप्त्यामध्ये नाही ते महाराज येत्या बेंबीच्या देटापासून ऐकायला कोण मोकळाय, ह्या कानाने ऐका, ह्या कानाने सोडून द्यावं. काय करावं म्हणा. पंढरपूरला गेलतो, धाकट्या भावानं पान करला, त्याच्याबरोबर कुस्ती खेळावं नाही, त्याला ताकद नाही म्हणा. यंदा मी म्हणलं पोरग 30-35 वर्षाचं झालंय, त्याला कोणी बायको देईना, आणि झोप लागून चेव आल्यावर ह्या अंगावर व्हावं लागते. काय करावं, कोर्टात गेलं तर मंत्रीला गोळ नाही म्हणते, इतर चिठ्ठी देते. काय करावं, माझं डोकंच सगळं म्हणते, टाळत पडते. चित्त शुद्ध आहे का बाबा? देवाची पूजा करता कोटी चंदन लावते, आपल्या अंतःकरणात 12 भावकी आठवायला लागले तर आपल्याला देवाची प्राप्ती कधी होणार असला. म्हणून संत महात्मे सांगतात, तुम्हाला देव जर मिळवायचा असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर भाव धर्म भजन करा. कोण कोण केलं भाव धर्म भजन? सर्वांना माहित आहे. भक्त प्रल्हादासारखं भजन करा, मीराबाई सारखं भजन करा, नाचुंगी नाचुंगी नाचुंगी, बघा भुंग रूपांतर कर मीरा नाचुंगी, मीराबाई सारखं भजन करा. असं भाव धर्म भजन करा, अंतःकरण स्वच्छ करा, मग तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही निर्मळ जीवन
भरलेल्या पण आतून गंदगी भरलेल्या आहे. म्हणून संत महात्मे सांगतात तुला जर देव पाहिजे असेल मग भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. मग तुझं वावा हे देव कया सुलभ वाव. तुला जर देव पाहिजे असेल तर हाच सुलभ आहे. कोणतं? तिसरं सांगतात महाराज अनेकाचे कानी गुण दोष म्हणालाने. या जन्माला आल्याच्या नंतर कुणाची निंदा करायची नाही. बघा उगा देव मिळत नाही. कुणाची निंदा करायची नाही. आणि निंदा कोणी कुणाची करत असलं तर कानाने ऐकायचं बी नाही. एवढंच नाही दुसऱ्या विषयी मनात सुद्धा आणायचं नाही. आणि त्याचे कानी गुण दोष मनाने मनात सुद्धा दुसऱ्याबद्दल विचार आणायचं नाही. परंतु बघा महाराज आपण निंदा केल्याशिवाय आपलं दिवसच जात. बाकीच्या मंदिरच्या बाहेरच्या लोकांचं जाऊ द्या, भजन करणाऱ्या लोकांचं जाऊ द्या, भजन करणारे लोक तर निंदा भजन करणारे होय. पण आता बघा का आम्हाला देवाची प्राप्ती होत नाही. आम्ही कोणी 30 वर्ष झालं, कोणी 40 वर्ष झालं, कोणी 50, 60, 70, 80 वर्ष काही म्हातारे काकडा करून मेले पण त्यांच्या स्वप्नात देव आहे का? त्याचं एक मार्मिक उदाहरण असं आहे महाराज. 2 वाजेपणा, 1.5 वाजेपणा, 1 वाजेपणा ठासून भजन करतोय आणि 4 पियाला थांबलं की गावची कोणी करते. कशाला महाराज देव पाहून खरं कोण तिनं असं केली त्याला असं केला, या इकडे गेला तिला तिकडे गेली. गावची निंदा बोलण्यामध्ये महाराज केलं तेवढं कोण मातीचा मोकळा ते मोकळा. म्हणून कुणाची निंदा करायची नाही. बरं निंदा आणि निंदा करायची असं काय म्हणतो म्हणजे ह्याला काय करत आहे तेवढं. बरं आमचं तर तिकडे जाऊ दे माय तुम्ही तर नाही एका बाईला माहित झालं की अख्खं गावला माहित झालं. तुला म्हणून सांगते तू माझी लगेच तिथून उडाली दुसऱ्याला म्हणे तू माझी म्हणून सांग कुणाला सांगू नको असं म्हणे. परंतु का कुणाची निंदा किसी की निंदा मत कर यारो. अरे कुणाची निंदा करायची नाही महाराज. करायची तर नाहीच. दुसरा जर माणूस केलं तर कानाने ऐकायचं नाही आणि आपल्या मनात दुसऱ्याबद्दल निंदेचा विषय आणायचा नाही. जर असं ज्याचा अनुभव करणार असेल तर तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ भाव. हेच सोपं उपाय. एवढंच नाही संत महात्मे सांगतात एवढंच नाही बाबा अभिमान सोड. आम्ही तुम्ही अभिमानामध्ये पटून गेलो हो. इतका अभिमान भरले मला, इतका अभिमान भरले. कुणाचं तर दास हो म्हणलं तर रागवले महाराज. आपल्याला दास व्हायची सवय नाही, आपल्याला मालक व्हायची सवय आहे. जाताना घेऊन शरणागती पत्कर तुझं कल्याण आहे. आणि थाटून अभिमानाने जर ताटून जर ताणलास तर एका दिवशी तू पुढा सकट होऊन जाशील. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहतील आणि पावसाच्या नदीच्या
सोयऱ्यावा जावा वाकती की नाही लवती की नाही मग तिचं पाणी गेल्यावर दुसऱ्या दिवशी खडी होती महाराज मग ह्यालाच म्हणतात लिंगता ह्यालाच म्हणतात लिंगता म्हणून संत महात्मे सांगतात या जन्माला आल्याच्या नंतर थोडं लिंगदेव वागा आणि आपलं मस्तक पुन्हा संतांच्या चरणावर टेकवायला शिका काय काय लोक म्हणतात ते महाराज का लय शाना आहे होय त्याच्या पाया पडाव का आणि तुला कळते काय गेल्या राजा काहीतरी तू मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा चांगला संत महात्मा बघितलं पाहिजे आणि तशा संतांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे परंतु संत दिले झाले महाराज पाऊल उचलले की महाराज पाऊल उचलले की संत असे अशा संतांच्या पायावर जर नतमस्तक झालं तर हे अवघड आहे आता संत असे झाल्यात महाराज फक्त पैशासाठी संत झाले वरून व्हायला घे आतून व्हायला की नाही महाराज एक आता दिला पोटासाठी संत झाले कलित मी पैसे घेत नाही मी पैशाला स्पर्श करीत नाही असे म्हणणारे बरेच महाराज आहेत महाराज परंतु पैसे दिल्यावर कोणी सोडी महाराज सांगतो एक महाराज असं मस्त मोठे जे मोठे होते पटकन मारून पांढरे शुभ्र कपडे घालून बस स्टँडला बिस्किट लावली महाराज आणि मग आता आवडीचा माणूस अरे महाराज दिसले महाराज आले म्हणजे काय केले 500 नोट खिशातून काढले आणि महाराजाला द्यायला लागले महाराज मी पैशाला स्पर्श करीत नाही भाविक माणूस त्यांनी काय केले महाराज पैशाला शिवत नाही म्हणजे त्यांनी पैशाची नोट पायावर ठेवली निघून चालली काय तुला सांगितलं नाही मी पैशाला स्पर्श करत नाही का पायावर ठेवला असतो महाराज म्हणजे कुठं ठेवू माझ्या खिशात उचलून ठेवू माझ्या खिशात याला संत म्हणता येत नाही मग असे वैराग्याच्या संतांच्या पायावर नतमस्तक होऊ नका तुम्ही खरे संत ओळखा आणि त्यांच्या पायावर नतमस्तक व्हा मस्तक ठेवा करी संतांच्या चरणावरती मस्तक ठेवा एवढंच नाही या जन्माला आल्यानंतर मामा तुम्हाला मी खरं सांगून देतो गोड बोला शिका गोड बोललं तर त्याचं जगणं आहे ज्याला तुरट बोलला तर लाकडासाहेब महाराज गोड बोला शिका मोदी सरकार काय बोललो भाइयों बहनों मेरे प्रिय देशवासियों आपण भारत नाही अख्खं जग जिंकलं एवढ्या 2 शब्दावर आपण कशाला प्रेमाने बोललो माहिती आपण जर बोललं तर पुढच्या माणसाला समाधान वाटलं पाहिजे आपल्या बोलण्याने पुढचा माणूस संतुष्ट झाला पाहिजे एक माणूस बिमार पडला मी लौकिक उदाहरण सांगतो एक माणूस बिमार पडला आणि त्याला पाहण्यासाठी एकटा गेला माझ्यासाठी गेला आणि का चुक्कू घेतला नाही शेप घेतला नाही आंघोळ घेतला नाही काय रिकाम ग्रेड नको बिस्किटचा पुडा नको रिकाम हाताने गेला आणि जाऊन म्हणला ती पेशंट पण होतं काय तुझी अवकाळ झाली रे तू पलंगावर दिसत नाही गेलास पलंगाच्या खाली गेले पेशंट काय बाबा तुझे हात पाय काढी झाल्यास आता असं रिपोर्ट आले मग की तुला कॅन्सर झाले मग आता तू पण नाही दिवस जगलास आता तुला डॉक्टर 2 महिन्याची हमी दिले मग असं म्हणत्यावर त्या पेशंटला काय वाटेल ते 2 महिन्यात मरायचं 15 दिवस होते असं म्हणावं मग आपण जर पेशंटला भेटायला गेलं तर जाती वेळेस ब्रेडचा पुडा बिस्किटचा पुडा
अर्धा किलो शेप अंगूर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. त्याला जर पलंगावर बसू असला किती आजारी असू दे, वा 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 काय तुमची तब्येत झाली हो. मागे 15 दिवसाखाली फार बिकट झाली बघा, आता छान छान तोंडावर कळाली बघा, वा 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 वा. आता बघा तुम्हाला जर असं रिपोर्ट आले हो तुमचं की तुम्ही नॉर्मल मध्ये आलो म्हणून, आणि तुम्हाला जर डॉक्टरने आता 2-4 दिवसामध्ये डिस्चार्ज केला नाही पण आता सोडणार आहेत पण, वा 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 125 फोड खा, किती आजारी असू द्या असं गोड बोलल्यानंतर 125 फोड आमचं एक तुकडा खातो महाराज. म्हणून संत महात्मे सांगतात वेचिते वचन जेणे राहे समाधान. आपण जर गोड बोललं तर पुढचा माणूस समाधान झाला पाहिजे. माऊली म्हणतात तैसे साचाने मवाळ मिथिले पनी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं गोड बोलायला शिका. आपल्या बोलण्यानं पुढचं काम झालं पाहिजे. आपल्याला बोलण्यामध्ये लय तुरटपणा आहे हो. मग तुम्हाला एक सांगू का, एका सासूने सुनाला म्हणे अगं पारू काय काय नाही म्हणे गंगवाट्याच्या घराला जाऊन ताक आणला. एवढंच म्हणे. सकाळी सकाळी पोरगी उठली, सूर होती नव्या जमान्याची, एवढे लांब साडी घातलेली, भोवळ्या कापलेले, मेकअप केलेले, हातामध्ये चेरवी घेतली, टकक 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 गेली. आता चेरवी घेऊन गेली, गेल्या गेल्या ती म्हातारी अंगण झाली होती. अंगण झाली होती तिने गेल्या म्हणजे आगा गंगवत्या काय टका खराटा द्याता बाबा मला दे का म्हातारी काय म्हणजे टका खराटा द्याता. ते म्हातारी वाकून झाडत होती असं बघितली. ताक माझं, अंगण माझं, खराटा माझा, हिचा काय एवढा. तिच्या घरी 3 म्हशी येत्या, 2 डेरे ताक होत. तिने म्हणजे ताक केले जा तन 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 करत गेल्या सासूला म्हणजे अशा अतिशयच्या घराला कशाला वाटतो, तशा परदेशाच्या घराला कशाला वाटलं. सकाळी सकाळी मला मूड हाफ झालं. इंग्रजी बोलत आता म्हातारी इंग्रजी बोलत त्यांनी बोलायचं काय करते. एक म्हातारी बँकेमध्ये है इकडे तिकडे इकडे घेऊन आली. मी म्हणतो काय झाले आजी, काय नाही म्हणतो महाराज लय टेन्शन आले टेन्शन. इंग्रजी समजली टेन्शन बरं टेन्शन म्हणजे चहा प्या जाऊ चल. हा म्हणजे लय बिझी आहो म्हणजे चहा प्यायला मित्र टाइम नाही, बिझी आहे म्हणजे बिझी म्हणजे इंग्रजी झालं की म्हणजे सांगण्याचं तात्पर्य. ती पोरगी गेली पण तिचं विषय गेली. सासू काकी हातात चेरवी घेतली नाही मग तांब्या घेतली, मोकळ बाहेर पडली सासू म्हणाली. आणि ते बाई कसं झाडत होती, झाडत असताना तिचं एक नातू अंगणात बसलो. त्याचा कलर घेतला होता कलर काळा काळा डांबरासारखा उघडं भोप लेकरू बसलेलं, अंगावर कपडा नाही आणि सकाळ सकाळ ओढलं लेकरू मागून म्हणून ओढलं. डोळ्यातून चिपडे एवढं नाकातून गंगा यमुना धावलेला. मग हातामध्ये दह्याची वाटी घेते, दही खावलाय आणि ते दह्याचं काला ढेलीवर माशाचा बरबरा अंगभर असलं लेकरू उघडं अंगणात बसले गल्ली. मग तेवढ्यात तिने आली की नाही ताकात चेरली घेतली नाही काही नाही. रंगवत्या आली. आई म्हणली गंगवत्या काय ग बघ माय असलं लेकरू तू गल्लीत सोडून झाडा लागलीस का लेकराला दिसलीस होईल. म्हणजे तू पक्ष लेकरू उचलली नऊ वसरीत सोड. वसरीत सोडून वापस येतात. हे गंगूबाई म्हणते रंगूबाईला रंगू काय अगं ताक केला घेऊन जा. तिने म्हणते आत्या मी चरवी आणते नाही तांब्याची आणते नाही म्हणजे माझ्या चरवीमध्ये घेऊन जा, कधी तर पाठवून देशील जा. माझा प्रश्न सापडला. पहिले चरवी घेऊन आणते, ताक मिळाला नाही कशामुळं तुरंत बोलल्यामुळं. आणि मागची सासू बिगर चरवी आणली आणि ताक घेऊन घरला गेली. म्हणून गोड बोलायला शिका. या जमान्यामध्ये ज्या माणसाच्या तोंडामध्ये साखर आहे, डोक्यावर बर्फ आहे आणि तोच माणूस जगामध्ये वावरू शकतो. म्हणून संत महात्मे सांगतात वेचिते वचन जेणे राहे समाधान. मग एवढं जर केला तुझं वावा हे देव तरी आसुलो पाव. एवढंच नाही अजून पुढे थोडं सांगतात काय आहे शेवटच्या चरणात. तू का म्हणे
या जन्माला आलं तर 6 गोष्टी केलं पाहिजे. ज्याच्या हृदयामध्ये 6 गोष्टी आल्या त्याला देव मिळाला काहीच उशीर नाही. पहिली गोष्ट आहे भाव धरून भजन कर एक. काय सांगतात? भाव धरून भजन कर एक. दुसरी गोष्ट सांगतात अंतःकरण शुद्ध कर 2. तिसरी गोष्ट अशी आहे कुणाची निंदा करू नको. कुणाची निंदा करत असेल तर ऐकू नको. हे 3. चौथी गोष्ट सांगतात संतांच्या पायावर नतमस्तक हो 4. आणि तोंडानं गोड बोलायला शिक 5. आता शेवट काय? तुका म्हणे फार तर आपल्याला जास्त नाही, जास्त नकोच हो. आपल्याला तेवढा उपकार करणं होतच नाही, म्हणजे जास्त करणं होत नाही. थोडा तरी कर उपकार, थोडा तर उपकार कर. सुखाचे जीवन तरी एवढं तरी उपकार करा. एवढं मी जर करणार गेला तर फायदा काय होणार? म्हणजे कसं एक तुम्हाला सिंधीचं झाड माहिती आहे का? सिंधीचं झाड उसाच्या उच राहते महाराज. त्याच्या झाडाखाली सावली कामाची नाही का? इथं झोपले की 5 मिनिटं सावली तिथं जाते, म्हणून ते सिंधीच्या झाडाची सावली कामाची नाही. त्याचे फांद्या राहतात, ते फांद्याचे फळे होतात आणि देव पूजाला जाता जर फळा पायाला लागला तर पुन्हा सुचिर बनवून स्नान करून देव पूजेला जावं होते. म्हणून फांदी कामाची नाही. त्याला शिंगळा लागतं बाबा. ते शिंगळ्या कोणी खात नाही आणि त्याला तुम्ही पाणी येते त्याला म्हणतात हा ते माहिती आहे महाराज. त्याच्यातून एक पांढरं पाणी येते, ते वारकऱ्याच्या कामाचं नाही. मग त्याची सावली कामाची नाही, त्याची फांदी कामाची नाही, त्याची फळ कामाचं नाही, त्याच्यातून येणारं पाणी कामाचं नाही. पण झाड बघायला गेलं तर उंच आहे. मग तसे काही हे नगर गावात असतात. बघायला गेलं तर वाडा मोठा, बैठक बघायला गेली तर सोफा बसलो तर मधीच जाते महाराज माणूस. अशी मोठे सोफा, त्याचा हाल बघायला तर एकदम मस्त पैकी 1 तासभर बघावं असं म्हणल्यासारखं. परंतु गावात सप्ताह चालू झाला तर पट्टी देना, गावात धार्मिक कार्य होऊ देना, कुणाला गुन्हाने नीट राहू देना. पण त्याच्या का श्रीमंतीला काळी ओळख पाहतात. संत महात्मे सांगतात अरे आपल्या पशी असलं तर गोर
कसं माहिती आहे का? बघायला ते एवढंच राहतंय. आम्ही बी झाकला गुन्हा नाही बसला. खरं नाही महाराज, आम्ही झाकला गुन्हा नाही बसला. तसं काही लोक काय कामाचे शेळीच्या शब्दात पुण्याच कामाला येणार. मग तशा माणसाचं काही फायदा नाही. संत महात्मे सांगतात जर तुम्हाला या जन्माला आल्यानंतर तुम्ही साधूची करा आणि तुझं भावाने देव करी आसुर भोगाव असे सांगणारे संत महात्मे कोणते संत? ज्ञानेश्वर. माझं अजून 35 मिनिटं बाकी. 35 मिनिटं मी कीर्तन सोडीच. मला 10:30 टायमिंग दिले. 10:30 आपण कीर्तन घेणार. परंतु हे ज्ञानोबराचं भजन घेतली की असं वाटतं की कीर्तन झालं म्हणून लोक जरा फ्रेश राहतात. ज्ञानोबराचं भजन घेतलं. आज की निमित्तानं कीर्तन रूपी सेवा आहे. तर आमचे श्री ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगराव महाराज बिरादार यांच्या मुलाचं वाढदिवसानिमित्ताने केलं. आता बरेच लोक वाढदिवस करतात. आता काही काही घरात केले इतके दिवस काही घरात केले. परंतु मला मी माफी मागू बोलतो वाढदिवस आपल्या हिंदू धर्मात आहे का? माफी मागू बोलतो मी म्हटलं त्याने नाही. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये वाढदिवसच आहे का? अहो आपल्या हिंदू धर्मामध्ये असो आपल्या भारतात आहे का? नाही महाराज. आपल्या घरी जर बाळ जन्माला आलं, आपल्या घरी बाळ जन्माला आलं तर आपण काय म्हणतो? अरे वंशाचा दिवा झाला, त्याच्या वंशाला दिवा झाला. पण आता हे येडलं लोक काय करले? वाढदिवसाच्या दिवशी दिवा फुकून हातात चाकू द्यायला. दिवा फुकायची आपली अहो दिवा झाला म्हणून आनंदी राहायचं. मग ते काय करतात? दिवा फुकून वाढदिवस साजरा करायचे आणि ते लहान लेकरांच्या हातात चाकू द्यायला लागले. कापाकापीचा धंदा आहे का आपला? आपण वारकरी संप्रदायातले लोक होतो. आपल्याला कापाकापी चालत नाही. आपल्याला जर वाढदिवस करायचे असे करायचे नामाने वाढदिवस करा. आज नामचिंतनात आपण काय घेतलेलं आहे? नामस्मरणाने आयुष्य वाढतो. नामस्मरणाने आयुष्य वाढतो. आपल्या मुलाचं आयुष्य वाढावं वाटत असेल तर त्याच्या वाढदिवसाला नामचिंतन करा. तुमच्या लेकराचं 5 सेकंद करण्या आयुष्य वाढते मी गॅरंटी देतो. एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे. परंतु आता घरातले गेले. आता काही टोळांकडून रस्त्यावर करायला डांबरीवर सायकल मोटरवर केक ठेवायचं. सगळे अंगार रेट अंगार पट्टी अंगार त्याच्यामध्ये एकच दिवा लावायचं. इंद्रिय महाराज गोड सांगतात बापाच्या नावाची चेअर काढायचं. मग त्या बापाच्या नावाने त्याला हात मारायचं. त्याच्या नावाने नाही, बापाचं जे नाव आहे ना त्या नावाने हात मारायचं. मग तिथे केक कापायचं. आधी इंद्रिय सोप्या आपल्या गोष्टी आमच्याकडे अधिकार नाही महाराज. परंतु गल्लीत रस्त्यावर डांबरीवर घरात करायचे वाढदिवस कसे नाही. आपलं हिंदू धर्मामध्ये कोणत्या संतांनी सांगितलं नाही की तुम्ही वाढदिवस करा, असं नाही असं करा. नाही महाराज. वाढदिवस जर तुम्हाला करावं वाटत असेल, तुमच्या लेकराचं आयुष्य वाढावं वाटत असेल, एखाद्या गरीबाची जर मुलगी असेल, तिचं लग्न होत असेल आणि तिच्या लग्नामध्ये काही जेवणासाठी पदार्थ कमी पडले असेल तर एक ₹7 द्या. तुमच्या लेकराला आशीर्वाद लागतो. एखाद्या गरीबाला जर कपडे नसते तर वाढदिवसाच्या दिवशी गावामध्ये गोरगरिबाच्या घरी जाऊन कपडे वाटप करा. तुमचं पुण्य लागते महाराज. एवढंच नाही, चांगले धार्मिक कार्य करा ना. कोणाला तरी जेवण करा. सकाळी तुम्ही गाव जेवण द्या तुमच्या लेकराच्या वाढदिवसानिमित्त. तुमचे ते जेवण केलेले लोक आनंदाने तुमच्या लेकराला आशीर्वाद देतील. काय नाव उभं हे कापाकापी दिवाळी म्हणून संत महात्मे सांगतात वाढ तुम्हाला जर मुलाची तुमच्या मुलाच्या आयुष्याची वाढ व्हावी वाटत असेल तर त्याचे
सांगतो मला. मी काय भाकर कथा सांगत नाही, शास्त्राला सांगतो महाराज. काशीमध्ये बोलला काशीमध्ये 2 ब्राह्मणाचे दाम्पत्य राहत होते. काशी तीर्थक्षेत्रामध्ये वयाचे 60 वर्ष ओलांडले, त्यांना मुलगा होता, आपत्तीच होता. त्यांनी दररोज शंकराची पूजा करायची, महादेवाची, विश्वनाथाची, आणि विश्वनाथाची पूजा करायची. एका दिवशी स्वप्नामध्ये महादेव त्यांचे आले आणि येऊन सांगायला लागले, आणि तुम्हाला जर मुलगा पाहिजे असेल तर महादेव प्रसन्न होऊन म्हणायला लागले, तुम्हाला मुलगा कसला पाहिजे? तुम्हाला मुलगा होईल, पण तुम्हाला मुलगा कसला पाहिजे? 2 मुलं देतो तुम्हाला. एक मुलाला आयुष्य भरपूर आहे, तुम्ही चित्र कळलं ना. एक मुलाला आयुष्य भरपूर आहे, परंतु त्याला ज्ञान नाही. एक मुलाला आयुष्य भरपूर आहे, पण त्याला ज्ञान नाही. एकाला ज्ञान भरपूर आहे, पण त्याला आयुष्य कमी आहे. कोणता मुलगा पाहिजे? तुम्हाला ज्ञानी पाहिजे का अज्ञानी पाहिजे? अज्ञानी म्हणाल तर आयुष्य भरपूर आहे, ज्ञानी म्हणाल तर फक्त 5 वर्षाचं आयुष्य आहे. तुम्हाला कोणता पाहिजे? ज्ञानी. ज्ञानी. पण आयुष्य किती आहे? फक्त 5 वर्षाचं आहे. पण त्यांनी काय म्हणले, आम्हाला 5च वर्षाचा आयुष्याचा मुलगा दे, परत ज्ञानी दे. मुलगा द्यावा तर असा द्यावा महाराज. देवापाशी नजरीला दावी पाप त्याला नेत्र म्हणून, विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणून. हा म्हणजे पुत्र कसा दे? माई बापाला न विसरणारा दे. जननी जने तो भक्त जने, जननी जने तो भक्त जने, ना दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली क्यों करती है नूर. माय जर बाळाला जन्म द्यावं तर एकदा भक्त तर जन्माला यावं एक, नाही गेलं तर शूर तर जन्माला यावं एक, नाही गेलं तर दाता तर जन्माला आणावं, नाही गेलं तर ती माय वांझ राहिली बरी, असं एक म्हण म्हणते. बरोबर नाही म्हणा? भक्त ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, असा भक्त जन्माला यावं. हनुमंतरायासारखा, नाही गेलं तर शूर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा लेकरू जन्माला यावं, नाही गेलं तर कर्णासारखा उदार अंतकरणाचा मुलगा जन्माला यावा, तरच त्या मायबापाची किंमत आहे. पण त्या भाजीवालीमध्ये कोणता पाहिजे? 5 वर्षाचा. पण ज्ञानी पाहिजे, ज्ञानी असावं. मग त्यावेळेस आशीर्वाद म्हणले, तसंच म्हणे. त्याला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर मुलगा जन्माला. मुलगा जन्माला आला, लहानाचा मोठा झाला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्षाचा झाला, 4 वर्षाचा झाला, 4.5 वर्ष झाले, 4.5 वर्ष झाले. माई बापाची चिंता वाढायला लागली. आता काय करावं, आता काय करावं? पण आता थोड्या अवधीमध्ये आता काय 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आपला मुलगा मरणार आहे, काय करावं, काय करावं? म्हणजे महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जर मुलगा तुमचा आयुष्यमान भाऊ वाटत असेल तर तुम्ही गंगेच्या काठावर कर्णकुटी घाला आणि त्या कर्णकुटीमध्ये राहा, आणि दररोज पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर संत महात्मे येतात आणि त्या संतांच्या पायावर तुमच्या मुलाला टाका. कोणते संत येऊ द्या, त्यांचं दर्शन घ्या म्हणून बघा म्हटले. मग त्यांनी घरदार सोडलं, गंगेच्या काठावर कर्णकुटी बांधली, त्या कर्णकुटीमध्ये राहायला लागले. 2.5 वर्षाचा काळ होता, 2.5 महिन्याचा, आणि त्या 2.5 महिन्याच्या काळामध्ये पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर कोणी संत आले की त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायचं. ब्रह्ममुहूर्तावर कोणी संत आले त्याच्या पायावर नतमस्तक व्हायचं. एका दिवशी येत आता फक्त 3 दिवस आयुष्य होतं. किती? 3 दिवस. मग त्या दिवशी संकादिक लोक आले. संकादिक लोक आले. त्यांनी मायबापानं आंघोळ केलं, स्नान केले, ही बाळाने तसंच केलं, आणि त्या मायबापाने दर्शन घेतलं म्हणून ह्या मुलाने दर्शन घेतलं. त्या मुलाला त्या संकादिकाने आयुष्यमान भव, आयुष्यमान भव म्हणले. मायबाप म्हणले, या जन्माचा का मागच्या पुढच्या जन्माचा महाराज का? आम्ही संकादिक आहोत, आम्ही संत आहोत. मग या लेकराला तुम्ही आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. आता ह्याचं आयुष्य झाले फक्त 3 दिवस. मग आयुष्य, मग आता तुम्ही किती दिवसाचा आयुष्य वाढवा? त्यांनी म्हणले, तुझं 3 दिवसात लेकरू मारणार, तो मारणार. मग तो काय कर, ते लेकरू मारणार. आता 3 दिवसात असं जाणार आहे, तसं जाणार आहे, आजच तुमचा कोणी मला बरं म्हणले. मग त्या लेकराला त्या
पडायला लागले आणि सगळे एका मागे एक पडले. हे मी गेलो मागे पडायला. हे मी पाया पडल्या देवाने म्हणले आयुष्यमान भव. हे संघाधिक म्हणे आम्ही सुटलो रे बाबा ह्याचं 3 दिवसाचं आयुष्य होतं. 1 दिवस तर कटलं राहिलं 2 दिवस. आता तुझं तू बघ म्हणे. असं आहे का म्हणे. बरं आहे म्हणे. विष्णू परमात्म्याने विचार केला आता ह्याला 2 दिवसाचं आयुष्य ह्याला कुणाच्या आशीर्वादाने जन्म नाही म्हणे. थोडं त्याची कुंडली काढली. आधार कार्ड जरा अपडेट केलं बघितलं तर त्या महादेवाने त्याला आशीर्वाद दिला. मग त्यांनी लगेच काय केले त्या बाळाला घेतले संकाधिक सगळेच महादेवाकडे गेले. महादेवाकडे जाऊन ते संकाधिकाने पाया पडले. विष्णू भगवंतांनी गेले आणि त्या संकाधिकाच्या बरोबर हे बाळ पाया पडलं. तेवढ्या पडल्या महादेवाने म्हणले आयुष्यमान भव. एवढं म्हणल्यावर विष्णू म्हणले मी विसरलो म्हणे. बघ आता तुझा आशीर्वाद दिलेला आहे. तुझं तू काही करू नये. काय म्हणजे काय म्हणजे उद्या मरणार त्याचं आयुष्य संपले. आता उद्या मरणार असं आहे. कोण म्हणते मरणार आहे. काय म्हणते याची कुंडली. महादेवाने प्रारंभ मी आशीर्वाद दिलेला आहे. एक आशीर्वाद ब्राह्मणाचं पोरग आहे की उद्या मरणार आहे. आता कसं करावं. तर त्या महादेवाने म्हणे असं काय नाही घाई करू नका. त्या बाळाला म्हणे बाळा उठ आणि आतमध्ये जा आणि तिथं शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगापाशी जा पद्मासन घाल आणि माझ्या नामाचं जप कर. हरे हरे मी त्या ठिकाणी त्या बाळाने त्या महादेवाने सांगितलं मध्ये जा आणि माझ्या नामाचं जप कर. आणि असं म्हण नमः शिवाय नमः शिवाय. देवाचं नाव चिंतन चालू केलं. परंतु कसं आवडीने भावे हरिनाम घेशी तुझे चिंता त्याशी सरोकार. त्या बाळाने मोठ्या अट्टासानं एकाग्र चित्त करून पण महादेवाचं भजन हे किती दिवस केलं. 1 दिवस केलं. भावनेने केला महाराज तो बाळानं. केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी येम जय हरी महादेवाच्या घरी कोण ये आल्यानंतर महादेव कोण ये काय नाही म्हणजे त्या बाळाचं आयुष्य संपले त्याला घ्यायला आलो असं आहे का. त्याचं आयुष्य संपलं संपलं बघ चांगलं बघितलं म्हणा. 5 वर्ष पूर्ण झाले तुम्हीच आशीर्वाद दिलेला. 5 वर्षाचं बाळ आहे आयुष्य संपलं. आता मला द्या त्याला घेऊन जातो. महादेवाने म्हणजे कोणी प्रश्न राहते. त्यांनी म्हणजे आशीर्वाद कोण दिले मी किती वर्षाची गेला 5 वर्षाचं. तुला थोडं गणित सांगतो आहे कोण महादेवाने कुणाला यमाला काय सांगायला लागले हे बघ आशीर्वाद मी दिलेला माझ्या आयुष्याची गणित सांगतो. सत्ययुगामध्ये आयुष्य किती आहे 17,28,000 वर्षे. त्रेतायुगाचं सत्ययुगाचं आयुष्य तुम्ही आता लक्ष देतो कळते ना. 17,28,000 वर्षे सत्ययुगाचं आयुष्य.
मग त्याच्यानंतर त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 वर्ष आहे आणि द्वापार युगाचं 8,64,000 वर्ष आहे. कलियुगाचं 4,32,000 आयुष्य आहे. मग असे 4 युग झाले की त्या 4 युगाचे जर गणित केलं तर 43,20,000 वर्ष आयुष्य होते. मग तसले 71 युग झाले. असले एक नाही, हे 4 युगाचे एक असे 71 युग झाले की एक चतुर्युग होते. आणि असे 71 चतुर्युग झाले की एक कल्प होते. मग तसे 730 कल्प झाले. तसले 730 कल्प झाले की एक महाकल्प होते. मग एका महाकल्पामध्ये ब्रह्मदेव जन्माला बी येते आणि मरते. ब्रह्मदेव त्या एका महाकल्पामध्ये ब्रह्मदेव जन्माला बी येतो, मरतो बी. असे ब्रह्मदेव 80 ब्रह्मदेव किती 80 ब्रह्म अपरंपार 10 ब्रह्माची बीत बने शंकर जी का दिन एक म्हटले. असे ब्रह्मदेव 10 जन्माला आले मेले, जन्माला आले मेले, जन्माला आले मेले. 10 बार ब्रह्मदेव जन्माला येऊन मेल्याच्या नंतर माझं एक दिवस होते. तसं 5 वर्ष ह्याला आयुष्य आहे. आता कवाने तूच पडत 4 आता तर सांगितलं नाही. मग एवढा आयुष्य आहे ते म्हणता महादेवा तुझं पोरग तुझा आशीर्वाद तिकडेच म्हणता. माझं काही डोकं चालला गेलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच मला ते ऋषी होते ते म्हणजे मार्कंडेय ऋषी. मार्कंडेय ऋषीला आयुष्य मिळालं याचं कारण एकच आहे. एवढं आयुष्य मिळण्याचं कारण एक म्हणजे फक्त नामस्मरण आहे. म्हणून आयुष्य चिंतन करा, वाढदिवस करा, तुम्ही काही करावं, देवाच्या नामाची ध्वनी तुमच्या घरात गुंजल्याशिवाय तुमच्या लेकराचं आयुष्य वाढणार आणि तुमचं आयुष्य चिंतन व्हायला. लोकांना फसवायला दुसरं काय करत महाराज रस्त्या करण्यापेक्षा हे करीत जा, तुमच्या लेकराचं आयुष्य वाढतो. म्हणून त्या मार्कंडेय ऋषीला एवढं आणि त्या ठिकाणी आयुष्य मिळालं. आणि हेच आमच्या हरिभक्त परायण पांडुरंग महाराजांच्या डोक्यात घुसलं. आणि त्यांनी म्हणजे आपल्या लेकराच्या सुद्धा वाढदिवसाला नामचिंतनच ठरवलं पाहिजे. आणि मी आवर्जून सांगतो महाराज, नामचिंतन हे पांडुरंग महाराजांनीच असं नाही, कोणीही करा, पण नामचिंतनाला जर सोडलं तर सगळंच वाया. हे सर्वच वाया हो, सगळं शून्याकार आहे. बघा शून्याचा आकार आहे. बघा तुकोबारा सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसार कसा आहे? शून्य. वो तुम्हाला सांगून जातो बरं. आता मी कसं काय सांगत नाही. संसार कसा आहे? शून्य. शून्याला काही किंमत आहे का? काही शून्याला किंमत आहे का? झोपी गेल्या का? नाही. पहिलेच गडबड करते फंडा बसतो. तसं नाही म्हणा. शून्याला काही किंमत आहे? शून्याला किती किंमत आहे? शून्य किंमत किती आहे सांगतो. शून्य. फक्त हरिनामाची रेख म्हणा. काय करा? हरिनामाची रेख म्हणा. किती झालं? 10. त्याच्या पुढे शून्य वाढवा. 100 किती झाले? 100. त्याच्या पुढे अजून वाढवा. अजून वाढवा. अजून वाढवा. अजून वाढवा. आमच्याकडे वापस चालले असं 50 वाढवा. 50 शून्य वाढवा. महागाई एक टाका. किती बी शून्य वाढवा, किंमत आहे की नाही त्याला? मग ती शून्य वाढीत गेल्यानंतर नंतर महागाई एक पुसून टाकून द्या. काही किंमत आहे का? आहे का किंमत? पण तसा आहे हो. संसार किती बी करा, संसार करीत असताना त्याला नामाची जोड, नामाचे रेष वडा तुमच्या संसारामध्ये सफळ आहे महाराज. आणि ते रेगच नाही गेलं तर किती शून्य वाढून कोण खाऊन त्या शून्याला. म्हणून तर संत महात्मे म्हणतात या जगामध्ये आल्यानंतर नामस्मरण केलं पाहिजे. चांगल्या कामाला बी नामस्मरण
कसरी काम राहू द्या, पण नामस्मरणाशिवाय आपल्या जगामध्ये आपलं उद्धार होईल. कलियुगी उद्धार सकाळशी येते आहे अधिकार. कलियुगी कोणीया सगळेच्या कटया नटया कटरट यारे शून्य होणी जारे दवटी पिटी भावे चोका मेळा. कोणी बी आहो, ब्राह्मण या क्षत्रिय क्षत्रिया वैश्य बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही म्हणलेला आहे. कोणीही या हरिनामात आलं तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या जन्माला आल्याच्या नंतर चांगले कार्य करीत असताना हरिनामाची जोड देत जा. तसेच आमचे पांडुरंग महाराजांनी एक प्रथा घालून दिल्यासारखं काय हो, हे माणसाला माहिती हो की अभिष्ट चिन्ह वाढदिवसानिमित्तानं आपण देवाचं नामाची नामोळी गायली पाहिजे. म्हणून हे जगाला घालून दिलं आहे. त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून सत्य गणेश मंडळ असं त्यांचं युट्यूब आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनी जगाला प्रसिद्धी द्यायला लागले महाराज की वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तन ठेवा, भजन ठेवा, लोकांना वस्त्रदान करा, अन्नदान करा, आले तर महाराजा आमटी घालून पाठवून द्या. हे खोटं आहे नाही महाराज, परंतु गोरगरिबावर दया माया केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे माणसाला माहिती करून दिलं पाहिजे. म्हणून आणि त्यांच्या डोक्यात आलं, म्हणून असे धार्मिक कार्य त्यांच्या नजरेत आले. मग असेच तुम्ही सुद्धा हे कार्यक्रम करा. किती अट्टास केला हो, एका दिवसाचा कार्यक्रम असले हिरे बोलवले हे पैसे एका दिवसाला 2000 देतो म्हणून येत नाही. परंतु आज प्रेमाखाली प्रेम ओढून आणलेला प्रेमाखाली यांनी तुमच्या गावात आले आणि आम्ही सुद्धा तुमच्या समोर प्रेमासाठी चाललो महाराज. अशी धार्मिक कार्य करीत जा आणि आपल्या शास्त्रानुसार आपल्या धर्मानुसार आपलं धर्म आणि त्या ठिकाणी जागृत केलं पाहिजे. धर्माला सोडून दुसरी जर गोष्टी केलं तर धर्माला ग्लानी येते. ज्यावेळेस धर्माला ग्लानी आली की त्यावेळेस देवाचं दुःख वाढायला लागतं. मग त्यावेळेस देवाने अवतार घेतो, आपलं नाही ना करतो. म्हणून धर्म रक्षावया, आपण धर्म रक्षण केलं पाहिजे, धर्मानुसार वागलं पाहिजे. आणि असेच तुम्ही सुद्धा आणि तुम्हाला जर वाढदिवस करायचा असेल तर ह्या दोघांना भगवान कीर्तनाला वाढवा म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि का वाईट सांगायला तुम्ही मी देवाचं नाव घेऊन आम्ही घेऊन म्हणून एवढं प्रेमाने सांगतो. आणि एकदा आता अशा नामस्मरणामध्ये आपलं उद्धार आहे. आतापर्यंत सांगतो मी एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने मधीच हात ठेवून माझं काय केलं की नाही, पण देवाचं नामस्मरण म्हणजे मोठ्या गजरेने केलं पाहिजे महाराज. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबाराय म्हणजे देव, ज्ञानोबाराय म्हणजे देव, देव म्हणजे तेच ते संत. एक तुकोबारायचं भजन राहिलं आहे मोठ्या हंसाने गजरेनं प्रेमानं आणि त्या नामाची नामोळी आणि यमपत्र गेली पाहिजे. आणि यमाला वाटलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांच्या नामाची नामोळी गायला लागलेली आहे, अरे बाबा त्याला आम्हाला लई गोष्ट व्हायचंय असं त्या वरच्या भागाला सुद्धा वाटलं पाहिजे. एकदा प्रेमानं आणि त्या तुकोबारायचं भजन करून तुकाराम Thank you.
आम्हाला सांगा. बरं म्हणा तुका म्हणजे फार